प्रशिक्षणाकरता आमंत्रित केलंय फ्रेंड्स सरावली या संघाला. आता ते आमंत्रण कशा प्रकारे स्वीकारलं जाईल फलंदाजांच्या माध्यमातून आणि त्याचा स्वीकार हे दोन बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती जतीनला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती शुभमला आपण पाहतोय. दांडी टीमचा राहुल कुठेही असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती अंकेश. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने जेंटल पुश तिथे केलेला आहे. पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडूला खेळलं जाते. आता स्थिती आहेत. पहिल्याच बॉल वरती चिकी सिंगल ही आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्ले 1 आपण पाहतात आणि पॉवर प्ले 1 करता जर आपण पाहिलं तर दोन क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर ठेवले गेलेले आहेत. आपण पाहताय तर दीपेश यांना वाईडिश लॉंग ऑनला आपण पाहतात आणि त्यानंतर चैतन्यला आपण पाहतोय. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती अंकेश. हे फुल टॉस बॉल होता. खेळून जरूर काढले. दिव्यांशू तिथे आले. संधी निर्माण झाली होती परंतु संधीचा स्वीकार करता आला नाहीये. महत्वपूर्ण फलंदाजाचा झेल इथे सुटला गेला. इथे झेल सुटलाय त्यानंतर आत्मविश्वास जरूर द्विगुणित होईल फलंदाजाचा. कारण की जेव्हा फलंदाजाचा झेल तुम्ही सोडता त्यानंतर त्याचं रूपांतरण मोठ्या खेळीमध्ये होतं. इथून मात्र आता हे पाहण्यासारखं राहील की कशा प्रकारे शुभम बॅटिंग करेल. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार अंकेश. खोलवर टप्प्यात टाकलाय चेंडू. अगदी वी फॅक्टर मध्ये चेंडूला खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे. धाव फलकावरती 6. षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अंकेश तयार. स्लोवर 1चा हा चेंडू या ठिकाणी आपण पाहताय. चेंडूला खेळलाय बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 धावांसाठी. सरळ टीम थोडंसं स्पीडअप करा कारण की सेकंड इनिंग देखील होणं बाकी आहे. अंधारामध्ये आपल्याला कुठलीही क्रिकेट खेळवायचं नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 11. षटक क्रमांक 2 हाताळणीकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती अक्षय करत. आजच्या दिवसामध्ये एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याच्या नावे आहे, ज्यानं मात्र आपल्या गोलंदाजीतनं छाप सोडली आहे असा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती अक्षय घरत. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज राईट ओव्हर द विकेटने अक्षय तयार. स्विचित खेळण्याचा प्रयत्न इथे आपल्या फॉलो थ्रू मध्ये स्वतः चेंडूला अडवतायत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण P2 करता पाहतोय तर 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. भूषण यांना आपण पाहतोय मिड विकेट रिझन मध्ये तैनात केले गेलेले आहेत. दिव्यांशूला आपण पाहतोय लॉंग ऑन रिझन मध्ये.
आणि त्यानंतर दीपेशला आपण पाहतोय लॉंग ऑफ रिजनला. पंचांनी चाचपणी केली, मैदानावरती जाऊन निर्णय जो आहे तो मात्र आपल्याला देतील. पहिलं षटक अंकेशचं आपण पाहिलं होतं, 11 रन मोजल्या. त्यानंतर अक्षयच्या हातामध्ये चेंडू दिला, पहिला चेंडू चांगल्या प्रकारे त्याने हाताळला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती CNB या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर बघूया काय घडलं तिकडे, पंचांचा इशारा काय येतोय, डिसिजन काय येतोय. पहिली 2 चेंडू अक्षयचे जर आपण पाहिले तर वैविध्यपूर्ण असे हे चेंडू पाहायला मिळालेले आहेत. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती तयार अक्षय. ते पुन्हा एकदा चांगला बॉल आतेश तिथे आहे, स्टॉप करण्याचा प्रयत्न. दीपेश बॅकअपला पुढे येत आहेत, चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळतोय. आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 13. दोन्ही संघाच्या पाठीराख्यांचं आता लक्ष लागून राहिलं या मॅच कडे, कारण की इथून जो संघ जिंकेल तो टॉप 8 सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवेल. त्याकरिता ही झुंज ही शर्तीचे प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा खोदून काढले या चेंडूला, किती रन तिथे मिळतील तर 1 रन. आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. चेंडू आपण पाहिले तर चेंडू झालेले आहेत या षटकातील 4, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 14. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती अक्षय. अजून सलामीची जोडी जर आपण आलेवाडी संघाची पाहिली तर शाबूत आहे, चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. अगदी इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण दिव्यांशूच्या माध्यमातून पाहायला मिळालं, चांगली फेकी पाहायला मिळाली आणि ते 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. या 2 धावांच्या सहाय्याने धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 16, 16 रन्स ऑन दी बोर्ड.
षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार अक्षय. या षटकामध्ये जर आपण पाहिलं अक्षयने इम्प्रेस केलंय, काय चांगली गोलंदाजी केली. फक्त 5 धावा त्यानं मोजल्यात आतापर्यंत. षटकातील शेवटचा बॉल इथे मात्र यॉर्कर लेन ऑन टू द पॅड, लेग बिफोर विकेटची अपील केली आणि येस, LBW आउट. दोन षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर प्रथम फलंदाजी करताना आलेवाडी या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 16. या षटकामध्ये जर आपण पाहिलं विकेट टेकिंग षटक हे अक्षयचं पाहायला मिळालं. चला फ्रेंड्स, सरावली जास्त वेळ दौडू नका प्लीज, विनंती आहे, कारण की अजून एक इनिंग बाकी आहे. 5 वाजून 50 मिनिटं झाली आहेत. हळूहळू सूर्य अस्ताला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग करताना दुसऱ्या संघाला देखील दगाफटका होणार नाही आणि बॅटिंग करताना चेस करताना तुम्हाला देखील त्याचा दगाफटका होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. टीम मीटिंग कमी करा आणि नवीन गोलंदाजाला लगेच आणा गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3 हाताळणीकरिता सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती दीपेश. शुभम बाद झाले, जास्त काही कॉन्ट्रीब्यूट केलं नाही. फक्त 4 रन शुभमच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. त्यानंतर आपण आता पाहतात एका बाजूला जतीन आणि सुयश या 2 फलंदाजांना संघाच्या डावाला आता सावरावं लागेल. दीपेश षटकातील पहिला बॉल घेऊन तयार, गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल. अगदी चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू तिथे पाहायला मिळतोय. डिक्लेअर झोनच्या दिशेला चेंडू गेलेला आहे. 1 रन पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहिली तर झालेली आहे धाव फलकावर 17 धावा. 6 ओव्हर्सची ही लढत आहे. वेळे अभावी षटकं कमी केली गेली आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर कमालीची गोलंदाजी राहिलेली आहे. अंकेशच्या षटकामध्ये आपण पाहिलं 11 रन आले. त्यानंतर अक्षयने अगदी मनाशी निर्धार केला की या षटकामध्ये आपल्याला कमीत कमी धावा द्यायच्या आहेत आणि फक्त 5 रन त्याने मोजल्या, शिवाय 1 विकेट प्राप्त केली आहे. आता दीपेशने पहिला बॉल तर योग्य प्रकारे हाताळलाय. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज दीपेश तयार. लो फुलटॉस बॉल होता, त्याला मात्र लेग लान्सच्या पद्धतीने चेंडूला खेळले. ऑन साइडला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक हास्य तिथे आहेत. थोडा उशिराने फेकी आली. एक रन तिथे पाहायला मिळतोय आणि दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर बेसिक क्रिकेट खेळताना आपल्याला दिसत आहेत. सिंगल आणि डबल हे आपल्याला पाहायला मिळालेत. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं 3ऱ्या आणि 4थ्या चेंडूवरती चौकार आले, त्याच्यानंतर चौकार काही दिसले नाहीयेत. षटकातील 3रा बॉल इथे मात्र आखूड टप्प्याचा बॉल होता. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. किती रन तिथे मिळतील? 2. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 21. तीन चेंडू झालेले आहेत. तिन्ही चेंडू अगदी वैविध्यतेने हाताळलेले आहेत. दीपेशने षटकातील 4था बॉल घेऊन तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने दीपेश. इथे मात्र खूपच बाहेर जाणारा हा चेंडू स्क्वेअर चेंडू म्हणून घोषित केला जातोय. वाईटचे संकेत पंचांकडून आलेले आहेत आणि या वाईटच्या साहाय्याने आता धावसंख्या आपण पाहिलीत तर झालेली आहे धाव फलकावर 22. अगदी शांत क्रिकेट संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूया पुढील बॉल. इथे मात्र क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे चुकी केली क्षेत्ररक्षकाने. चौकार, 4 धावा. फटका होता, स्वतःला नियंत्रणामध्ये आणलं, चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर खेळून काढलं. 4 धावा तिथे चौकाराच्या सहाय्याने पाहायला मिळाल्या. धावसंख्या आपण पाहतो 26 झाली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट, क्लास टायमिंग, दर्जेदार फटका, षटकार, 6 धावा.
पुरीजे धन्यवाद. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. षटकाराच्या सहाय्याने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 32 धावा. पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकला. चेंडू ऑन ड्राईव्हच्या पद्धतीने चेंडूला खेळून काढले. दिव्यांशू तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, सिंगल तिथे मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने आपण पाहिलं तर षटकाची देखील समाप्ती झाली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना श्री चिंचोबा आलेवाडी या संघाची झाली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 33. सहर्ष स्वागत आहे. फ्रेंड्स क्रिकेट क्लब प्रेझेंट्स निलेश स्मृती चषक 2025 मध्ये दिवस पहिला आणि शेवटची आणि अंतिम लढत आजच्या दिवसातील कुठला संघ पुढे येईल हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. त्यातली ही झुंज आपल्याला पाहायला मिळते या 2 संघांमधनं. पहिली 3 षटकं जर आपण पाहिली तर 3 षटकांमध्ये धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती 33. षटक क्रमांक 4 अक्षय घेऊन तयार. पहिलाच बॉल, चांगला फटका खेळलेला आहे. सागर तिथे आहेत, कुठलीही चुकी केली नाहीये. अगदी चांगलासा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन, गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळते. बंटी कुंभार यांच्या माध्यमातून फलंदाजाला फॉलो करताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाले कुशल. इथे जर आपण पाहिलं आता रिस्पॉन्सिबिलिटीने खेळावं लागेल कारण की एका मागोमाग एक असे 2 धक्के दिलेत अक्षयने. या अगोदरच्या षटकामध्ये देखील त्यानं शुभमला बाद केलं होतं. त्यानंतर सुयशला, ज्याच्या बॅटमध्ये धावा चांगल्या प्रकारे जमत होत्या, 15 रनची खेळी इथे मात्र संपुष्टात आली. अजूनही सलामीवीर जतीनला आपण पाहतोय खेळताना दिसतोय. त्याच्या बॅटमध्ये देखील चांगल्या प्रकारे धावा जमत आहेत. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती होते अक्षय. गुलाबी हवा, थंडी आपल्याला पाहायला मिळते आणि हे सुंदरसं क्रिकेट. पुन्हा एकदा ऑफ स्टंपला सोडून जाताना चेंडू पाहायला मिळतोय. वाईडचे संकेत हे पंचांकडनं आलेत आणि या वाईडच्या साह्याने आता धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 34. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न तिथे जरूर अक्षयचा पाहायला मिळतोय. सातत्यानं पुन्हा एकदा 30 लेंथ हाताळली गेली आहे. लागोपाठ 2 वाईट चेंडू अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहेत. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा अक्षय तयार. अगदी चांगला बॉल, हलक्या हातानं लेग ग्लान्सचा फटका पाहायला मिळतोय. मिड ऑनच्या माफ करा स्कोअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं गेलं. इथे मात्र काय कमालीची फेकी, अप्रतिम सुंदर क्रिकेट. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजराणा पाहायला मिळाला. रनआउटच्या माध्यमातून जाते आलेवाडी संघाची इथे विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल साइड अँगलने काय कमालीचा थ्रो केला. अवघड असतं अशा प्रकारे डायरेक्ट हिट करणं कारण की फक्त एकच स्टंप फिल्डरला दिसत असतो आणि त्यानंतर चेंडूला उचललं आणि त्याच रिदम मध्ये त्याच फ्लो मध्ये फेकी केली स्टंप वरती. रनआउटच्या माध्यमातून आपण पाहिली तिथे विकेट जाताना. 3 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 36. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेले आहेत मोहित. बॅटिंग लाईनअप जर आपण पाहिलं तर खूप मोठं बॅटिंग लाईनअप आहे आलेवाडीकडे, परंतु पेपरवरती स्ट्रॉंग राहून चालणार नाही. तुम्हाला मैदानामध्ये खेळावं लागेल, झुंजावं लागेल आपल्या संघासाठी. षटकातील पुढचा बॉल अक्षय घेऊन तयार. इथे मात्र पुन्हा एकदा चिप शॉट पाहायला मिळतोय परंतु चेंडू गेलाय. व्हॉट अ शॉट. षटकार. आता तरी
सुंदर गीत इथे पेश केलंय आमच्या डिस्क चौकीने. या षटकाराच्या साह्याने आपण पाहिलं तर धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 42. षटकातील पुढचा बॉल अक्षय घेऊन तयार. अतिशय चांगला बॉल. षटकार आल्यानंतर मात्र अक्षयनं आपल्या गोलंदाजीतली ताकद गुणवत्ता दाखवली, कारण की षटकार आलेला कुठल्याही गोलंदाजाला आवडत नाही. त्यानंतर परिवर्तन करणं गरजेचं असतं आणि ते परिवर्तन अक्षयकडनं केलंय. धावसंख्या आपण पाहिली तर आता झालेली आहे धावफलकावरती 42. पुन्हा एकदा चांगला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आला नाहीये. तिथे 22च्या माध्यमातून 1 रन पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावर 43-43. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती अक्षय. खोलवर टप्प्यात टाकला चेंडू, खोदून काढलाय चेंडूला. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे चेंडू जातोय. चौकार. 4 धावा. थँक यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली प्रेझेंट्स निलेश स्मृती चषक 2025 मध्ये 4 षटकांचा खेळ आपण पाहिलेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 47-47 धावा धावफलकावरती झाल्यात. पुन्हा एकदा अंकेशला आणलं जाते. एक ब्रेक दिला होता पहिल्या ओव्हरमध्ये. थोडे एक्सपेन्सिव्ह अंकेश ठरले होते. 11 रन दिले होते. त्यानंतर थांबवलं होतं अंकेशला आणि पुन्हा एकदा षटक क्रमांक 5 अंकेश घेऊन तयार. रॅटम ओव्हर द विकेटने. इथे मात्र बॅटची कडा. फलंदाज चांगली स्पॉट्समनशिप इथे पाहायला मिळते. जसा बॅटला चाटून गेला चेंडू विकेट किपरनं साध्य केला आणि ते आपण पाहिलं तर विकेटचं पतन. गॉन. असा डाय हार्ड परफॉर्मन्स जबरदस्त. यंदाचा सीझन अगदी त्यांना दणक्यामध्ये सुरुवात केली. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कुणबी समाज चषक स्पर्धेमध्ये देखील आपण अंकेशला पाहिलंय. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा अंकेश तयार. नवीन फलंदाज 96व्या क्रमांकावरती दाखल झालेला आहे मानव. इथे मात्र बॅटची कडा लागली जाते. पुन्हा एकदा मागच्या बाजूला डिक्लेअर झोन घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 48-48. मोठ्या संख्येने सरावलीकर या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचं हार्दिक स्वागत. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती अंकेश. इथे मात्र स्वेअर चेंडू टप्पा पडल्यानंतर मोठा स्विंग पाहायला मिळाला. डाऊन द लेग साइड असा हा चेंडू जाताना दिसलाय आणि व्हाईटचे संकेत पंचांकडनं आले. धावसंख्या आपण एक्स्ट्राच्या माध्यमातून पाहतोय तर झालेली आहे आलेवाडी या संघाची 49-49 धावा. अगदी सुस्थितीमध्ये संघ जरूर दिसतोय. इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये जातोय आणि इथे भूषण कुठली चुकी करताना दिसत नाहीये. चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं इथे झालंय पतन. गॉन. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 49. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अंकेश. न्यू बॅटर आता 9 दाखल झालेला आहे 7व्या क्रमांकावरती नवल.
पालघर डहाणू विभागातील हे सुंदरसं टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खास करून आपण 8-8 ओव्हरचे सामने हे पाहायला मिळतोय, परंतु शेवटची लढत वेळेअभावी आपल्याला 6 षटकांची करावी लागते. उद्याच्या दिवसामध्ये जे संघ आहेत सर्वांनी लक्ष द्या, त्यांचे प्रतिनिधी कदाचित युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील पाहत असतील. 8:30 वाजताच उद्या मैदानावरती रिपोर्टिंग आहे. 9:15 टॉस होईल आणि 9 वाजता आपण मॅचला सामन्याला सुरुवात करणार आहोत. पहिली लढत साई सापळेश्वर सालवड विरुद्ध पाम अशा या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल घेऊन अंकेश तयार राऊंड द विकेटने. इथे मात्र चांगला फटका, सागर तिथे आहेत, चांगलं जजमेंट, झेलबाद गॉन. चला नवीन फलंदाज घाई करा प्लीज, कारण की 6 वाजून 5 मिनिटं झाले. त्यानंतर तुम्हाला देखील फिल्डिंग करायची आहे. काळोखाचा सामना कुठल्याही संघाला करता लागू नये याकरता मी विनंती करतोय की लवकरात लवकर स्पीडअप करा, वॉर्मअप करत या लवकर. न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहतोय 8व्या क्रमांकावरती दाखल झालेला आहे आतिश. धावसंख्या आपण पाहतोय अजूनही स्थिरावलेली आहे. धाव फलकावरती 50. चेंडूंचा विचार आपण या षटकातील केला तर चेंडू झालेले आहेत या षटकातील आतापर्यंत 5. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज होतोय ते यार गोलंदाजी मार्कवरती अंकेश. षटकातील शेवटचा बॉल घेऊन अंकेश तयार. अगदी वेगवान मारा केला होता, त्या चेंडूला मात्र प्रत्युत्तर दिलं. हलक्या हाताने मैदानी लगत चेंडूला खेळले. लॉंग ऑफ रिजन मध्ये दीपेश तिथे येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि ते आपण पाहतोय तर या एका धावेने झाली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर श्री चिंचोबा आलेवाडी या संघाची धाव फलकावरती झाली आहे 51 रन्स. चला शेवटचा आणि अंतिम षटक, जास्त वेळ दौडू नका, लवकरात लवकर शेवटच्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती आणा. आपण पाहतात फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली प्रेझेंट्स निलेश स्मृती चषक 2025 लीग फॉर्मॅट पद्धतीने हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. पालघर डहाणू विभागातील 16 संघ एक गाव एक फॉर्मॅट मध्ये एक चांगलं या ठिकाणी आपल्याला हे आयोजन पाहायला मिळतं. 8 षटकांचे सामने हे खासियत या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळाली आहे. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातली ही शेवटची मॅच. शेवटचा आणि अंतिम षटक आतेश घेऊन तयार. षटकातील पहिला बॉल अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. अगदी मैदानी लगत चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, इन टू द गॅप, चौकार, 4 धावा. एक्सपिरियन्स आहे तो आतेशने वापरला होता. खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू, परंतु फलंदाजांना खोदून काढलं त्या चेंडूला. कव्हर दिशेला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळलं. 4 रन मिळवल्यात. षटकातील पुढचा बॉल लो फुल टॉसचा चेंडू, चिप शॉट आहे. सागर तिथे आहेत. काय कमालीचं क्षेत्ररक्षण, क्लास. सागर वडे गॉन. तिसरा झेल सागरच्या हातामध्ये या सत्रामध्ये आपण पाहिलाय. काय कमालीचा दर्जेदार, आणि तो दर्जा मात्र सागरने दाखवला आपल्या क्षेत्ररक्षणातनं. 9व्या क्रमांकावरती आपण पाहतोय 9व्यानं आता दाखल झालेले आहे जयेश. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 55. 55 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 7 विकेट्स. 7 गडी बाद झालेत. षटकातील तिसरा बॉल, इथे मात्र फुलर लेन करण्याचा प्रयत्न जरूर केला. फलंदाजाने त्याला प्रत्युत्तर दिलं. खराब क्षेत्ररक्षण. दिव्यांशू तिथे आहेत. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. खेळाडूंना विनंती आहे की आपण खेळाडू कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. व्हॉट इज द एक्झॅक्ट डिसिजन? यस, इट इज 4. या चौकाराच्या साहाय्याने आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 59. षटकातील पुढचा बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू
डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय आणि या एका धावेने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या 60 झाली आहे. कुशल प्लीज स्टँड मध्ये बसा, जेंटल अँड काइंड रिक्वेस्ट आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. षटकातील पुढील बॉल, ओ हो तो क्रशिंग यॉर्कर मिडल स्टंप वरती, क्लीन बोल्ड. क्रमांकाचा फलंदाज नव्यानं आता दाखल झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये समीक आणि इनिंग मधील देखील शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 60 धावा, 60 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटकातील शेवटचा बॉल आतिश घेऊन तयार. इथे मात्र फटका खेळलाय जरूर, चेंडू हवेमध्ये आहे, गोलंदाज येस फ्रेम मध्ये येतोय, कुठली चुकी केली नाहीये, चांगला असा झेल टिपलाय. आणि इथे आपण पाहिलं तर 6 षटकांची समाप्ती झालेली आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर प्रथम फलंदाजी करताना 9 गडी बाद 60 आपल्याला पाहायला मिळाली आहे. 61 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल, चला आलेवाडी टीम आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि जशी दुसऱ्या इनिंगला दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल या आपण ऐकूया दीपकजी संके यांच्या मधुर आवाजात मधुर समालोचन. धन्यवाद. एकसष्ट धावा ह्या विजयासाठी चला क्षेत्ररक्षण बॅट्समन बी रेडी, आपण पाठवा लवकर बॅट्समन. चला या 60 षटक विजय करते. खरोखर आजच्या दिवसात आपण कौतुक करायला पाहिजे त्या संघाचं. तर समोर बॅटिंग कक्षामध्ये बसणार आपण गोड आवाज ऐकला. मंथनजी घरं त्यांचं एक सुंदर व्यक्तिमत्व. मंथनजी घरं तेवढं कौतुक करावं तेवढं कमी. सलामीची जोडी तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला सागर आणि दुसऱ्या साईडला बघायला मिळतो हास्य नावाचा काय सुंदर थ्रो, डायरेक्ट थ्रो बघायला मिळाला. रनआउट केलं सागराने. 4 कॅचेस पकडले ह्या मॅच मध्ये. 61 धावा ह्या विजयासाठी करायचे आहेत आणि जो संघ विजयी ठरेल तो सुपर 8 मध्ये दुसरा संघ बघायला मिळेल. आपण बघत आहात फ्रेंड क्रिकेट क्लब सरावले आयोजित स्वर्गीय निलेश स्मृती चषक आपण बघत आहात. जतीन नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. आजच्या दिवसात खरोखर आलेवाडी संघाने जो खेळ केलाय एक दर्जा, ज्या 2 वर्षाप्रमाणे आलेवाडी संघ आपण बघतो अपकमिंग यंगस्टार अनेक नवोदित खेळाडू बघायला मिळतात. टोटली विचार केला तर गावामध्ये आपण बघितला जेव्हा त्यांची प्रीमियर इनिंग असते तेव्हा प्रत्येक संघात 15 संघ 90 खेळाडू हे खेळायला पाहायला मिळतात.
पण इकडे बघूया कशामध्ये खेळ करतात. 61 धावा विजयाचे करत सागर वडे नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईकला हास्य. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना. चला क्या मॅच ऑन होते. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना तुम्हाला बघायला मिळतो. आपल्या षटकाला पहिलाच चेंडू. दूर रनिंग बिटवीन द विकेट. कदाचित चेंडू हातामध्ये आला असता मोठा धोका पत्करायचं खातं खोललं गेलं सागरने. आजच्या दिवसात सर्वाधिक धावा काढणारा संघ 100 धावा 8 षटकार काढणारा आपण पाहिला तो संघ तुम्हाला बघायला मिळाला श्री चिंचोबा आलेवाडी संघ. एक दर्जेदार स्पर्धा देखणी स्पर्धा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मला वाटते हे 90 खेळाडू कधी 2 चेंडू पाहिले नसतील एका इनिंगला. अशा इनिंगला 2 चेंडू नंतर सुपर 22 वर्षानंतर तब्बल या मैदानावर 8 षटकाचे सामने खेळले जातात. या भागामध्ये 8 षटकाचे सामने खेळताना आयोजनाचा एक उच्च दर्जाचा काम त्यांनी केलंय. चांगलं क्रिकेट तिकडे तुम्हाला बघायला मिळते आणि म्हणूनच तो फ्रेंड क्रिकेट क्लब सरावली आयोजनाचे प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहतो. दरवर्षी काही वेगवेगळे नियम काही वेगवेगळे प्रकार एक वेगवेगळ्या आयडिया या टेनिस क्रिकेट क्षेत्रामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. 8 षटकाच्या सामन्यामध्ये तुम्हाला एक बॅटिंग पॉवर प्ले देखील 5 किंवा 6 षटकार बघायला मिळते. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बघूया पंच काय आफ्टरच्या बाहेरचा चेंडू वाईट. धावसंख्या 1 वरती 2 धावा या फलकावर लागल्या जातात. आता बाकी प्रेक्षकांची संख्या वाढली जाते. प्रत्येक चेंडूला मिटिंग करू नका हा कारण वेळ कमी झालाय. आपण जर बघितलं तर किती वाजलेत 6:15 वाजलेत. फक्त विकेट जाते तेव्हा एकत्र. बाकी तुम्ही कमबॅक करा. नेहमीच तुम्ही खेळतात स्वतः आयोजन करतात आणि बॅड लाईटचा परिणाम किती होतो बघायला मिळतंय. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो जतीन. आजच्या दिवसात ऑफस्टॉप पेलू खेळ जतीनकडे पाहिलाय. इथे बाकी चेंडू टट्टवलाय का काउंट बघायला मिळतो. सौरव गांगुली टाईप सरळ चेंडू जातो लॉंग ऑफ त्याला 4 धावा. अनुज आइए. एक तो अंदर जाइए क्योंकि बाहर आइए. दोनों में से एक काम कीजिए. खिलाड़ी दौड़ के आएंगे अपने बदन के ऊपर के दुर्घटनाग्रस्त हो जाएंगे तो हम जिम्मेदार नहीं. आप बाहर आइए. काय क्लास फटका बघायला मिळाला. निश्चितच जसं की ओट्यावर उभं राहायचं आणि पटकन मैदानात जायचं तशा परी चेंडूला खेचला गेला आणि चेंडू गेला लॉंग ऑफच्या रिझनला. अफलातून बॅटिंग अपकमिंग यंगस्टर तुम्हाला बघायला मिळतोय. त्यांचे वडील देखील आमच्या फ्रेंड सर्वचे एक मोठे मेंबर होते. काय दर्जा बघायला मिळतोय. आता बाकी प्रेक्षक हो सकाळपासून गच्ची बघितला आणि आता बहने लोग हमारे मैच देख रही है. हा क्या क्रिकेट का सिलसिला है. कॅमेरामॅन त्याला कव्हर करा. नंतर येथील कुंभारजी मोठा फटका खेळला. सरळ चेंडू जातो 6 धावा. थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. पुरेपूर फायदा उचल त्यांना बघायला मिळतोय. काय वाजवलाय. षटकार चौकार झालाय आणि जगन सैराट वाऱ्यात सुटलाय कारण मुलगा प्रेमात पडलाय. तो कशाचा चेंडू फळीच्या. त्यांच्या वडिलांचं क्रिकेट देखील खूप चांगलं होतं. आमचे ग्रामपंचायत सदस्य सुबोध फ्रेंड सरावलीचे जुने क्रिकेटपटू काय दर्जेदार खेळाडू आपण पाहिलेत. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. गुड बॉलिंग. काय कमबॅक केलं गेलं पण तेवढं सिन्सिबल क्रिकेट तुम्हाला हर्षकडनं बघायला मिळालं. 12 धावा फलकावर लागल्यात. 60 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. 8 षटकाचे सामने पण वेळे अभावी आज पहिल्या दिवसा उद्घाटनामध्ये आमचा अर्धा पाऊण तास गेला त्यामुळे तुम्हाला आमची षटकं कमी बघायला मिळेल. उद्या बाकी प्रत्येक सामना हा 8 षटकाचा. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. हलक्या बडीने खेळलाय. शॉर्ट कव्हरच्या रिझल्टला डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का. दरम्यान नाही. हाताने चेंडू उडलाय आणि धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होत्या 13. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. 13 धावा या फलकावर लागल्या जातात. एक मोठी उत्कंठा वाढवणारा आजच्या दिवसातला बिग बॅटल बघायला मिळत आहे. हाय टेम्परेचर जसं बघायला मिळतं. खरोखरच या मॅचचं म्हणू काय कौतुक पण मी निश्चित कौतुक करेल ते निश्चित. या पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. सागराने चेंडू टटवला. सरळ जातो मिड ऑफच्या रिझनला. इथे बघा सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते आणि धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 14 धावा. तर पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकात धावसंख्या झाल्या 14. आता बाकी तुम्ही 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवू शकतात.
अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसात शेवटचा सामना. कुशल नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. चला थोडीशी घाई करा, वेळ करू नका, बॅड लाईट होईल आणि बॅड लाईट झाला की सामना थांबेल, मग आपण काय करू शकत नाहीये. आता बाकी प्रेक्षक मैदानामध्ये खेचले गेलेत रस्त्याच्या पलीकडे. ज्यांची उंची पोचेल ते उभे राहून आमच्या कंपाऊंडच्या वरनं मॅच बघतात आणि ज्यांची उंची पोचत नाही ते बाकी मग बिचारे मैदानाच्या आतमध्ये येतात. अशा पद्धतीने बघायला मिळतंय. एक दर्जेदार स्पर्धा तुम्हाला उद्या लोकांच्या प्रेमासाठी आलाय. फ्रेंड्स रॉड क्रिकेट क्लब आयोजित निलेश मूर्ती चषक. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे डिक्लेअर सुरू मिळेल जाईल. वनडी एकच धाव बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वरून धावसंख्या होते 15 धावा. 61 धावा ह्या विजयासाठी करायचे आहेत. पहिला संघ तुम्ही बघितलात आजच्या दिवसातला बेटेगाव संघ, हा संघ आम्हाला पहिला बघायला मिळाला. फिल्डिंगचा जर तुम्ही विचार केला तुम्हाला पॉईंट बघायला मिळते, गली बघायला मिळते, डीप कव्हर बघायला मिळते, लॉंग ऑफ बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते. हे खेळाडू बाकी तुम्हाला बघायला मिळाले. आणि 3 खेळाडू बाउंड्रीवर तुम्हाला पाहायला मिळतात. डीप कव्हर, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ हे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला बघायला मिळतात. दुसरं षटक पॉवर प्लेचं. आणि आता तुम्हाला बघायला मिळतो हास्य नावाचा खेळाडू, हास्य सुबोध घरात. वडा बॅटिंग. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. ओ हो हो, काय वेगवान वारा बघायला मिळतो. ताशी 142 प्रति किलोमीटर अशी गोलंदाजी टाकताना बघायला मिळते. आणि ही विकेट जर बघितलीत अफुटली गुड विकेट फ्रॉम टेनिस क्रिकेट अशा पद्धतीचं ह्या विकेटचं नामांकन केलं गेलं. जो जो येतो तो खेळाडू ह्या विकेटचं बाकी कौतुक करून जातोय. आजचा पहिला दिवस ओपन स्पर्धा लिंक बेसिस मध्ये आणि 16 संघ ही पहिली स्पर्धा पालघर तालुक्यात तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू टट्टवला आहे. सरळ चेंडू जाऊन स्कोअर लेगच्या डोक्यावरनं सीमा पलीकडे टाळत युवराज सिंग स्टाईलचा फटका बघायला मिळतोय. खडे खडे राहायचं आणि फक्त मूव्ह करायचा. धावसंख्या 4 निवडून धावसंख्या होते 19 धावा. हास्य नावाचा फलंदाज आता इन्फॉर्म मध्ये बघायला मिळतो, ज्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून जर म्हटलं गेलं तर सोरावली संघाचा फलंदाज बघायला मिळतोय. काय दर्जेदार स्पर्धा इथे बघायला मिळते. प्रत्येकाने भट भरून कौतुक केलं. असंख्य मेसेज आमच्यापर्यंत पोहोचले जातात. गुड मॅच ऑर्गनायझेशन फ्रेंड्स सोरावली क्रिकेट क्लब. पुन्हा चेंडू टटवला. इथे झेल होती की पाहायचंय. मोठा गडी तंबूत परतू शकेल आणि मोठा गडी तंबूत बाद होतोय तर हास्य नावाचा खेळाडू. आणि फलका धावसंख्या आहे ती 19 धावा. कॅच पकडला जयेश, एक मोठे खेळाडू. पहिला चेंडू खडे खडे खेळले होते पण आउट ऑफ द पार्क जाऊ सरळ गेला चेंडू लॉंग ऑनला. जिथे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. कॅच कोणी पकडला? सुयश नावाच्या खेळाडूनं. चला फिल्डिंग लावा आलेवाडी संघ. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय. निश्चितच मोठी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. 4 संघ रोज बघायला मिळेल. फक्त 16 संघांना सहभाग दिला गेला. लिंक बेचेस प्रमाणे मॅचेस खेळणारी पहिली स्पर्धा या पालघर डहाणू तालुक्यात तुम्हाला बघायला मिळते. निश्चितच नव्हे तर पालघर जिल्ह्यातली असं म्हणायला मला हरकत नाहीये. एक दर्जेदार खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. 61 धावा विजयासाठी करायचे आहेत आणि हॅट्रिकचा चान्स आहे कुशलला. बघा बॅक टू बॅक 2 चेंडू गोल्डन डकचा शिकार बनला तो म्हणजे दीपेश. वाट रायझिंग डिलेव्हरी. चेंडू पडल्यानंतर सफकन उचली घेतो. अॅनाडोला टाईप चेंडू बाहेर निघाला आणि इथे बाकी षटक सोबत 2 आणि फलका धावसंख्येला 19. गडी बाद झाले तर 2 षटक 19 धावा.
मागचे 3 चेंडू डॉट आहेत, 2 विकेट गेला, तिसरा डॉट गेलाय. धावसंख्या झाला 19. विजयासाठी 61 धावा. चला टीम मीटिंग कमी करा प्लीज. हा थोडीशी घाई करू कारण बॅड लाईट होईल. एखादी जर विचार केला तर 6 वाजून 6:30 झालेत. आता बाकी गोलंदाज बघायला मिळतो. हर्ष नावाचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. जतीनने पहिलं षटक टाकलं, 14 धावा दिल्या होत्या आणि दुसऱ्या षटकात कुशलने फक्त 5 धावा दिल्यात. मागचे 3 चेंडू विकेट आणि डॉट असं. आता हर्ष नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. इथे बाकी सागरची बॅट पाहायला पाहिजे. सागरचं फ्लिक झाला तर बाकी मोठा फायदा होऊ शकतोय. तो निश्चितच फ्रेंड सरावली संघाला. 8 फलंदाज फ्रेंड सरावली संघाकडे देखील आहेत. भूषण सारखा फलंदाजी करतो, चिन्मय सारखा फलंदाज देखील चांगली फलंदाजी करू शकतोय. आता बाकी गोलंदाज बघत आहात. 2 षटके 19 धावा, 6 षटकामध्ये 61 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. पुन्हा एकदा हर्ष नावाचा गोलंदाज राऊंड विकेट मारा करतोय. ओ इथे बाकी चेंडू सुटला गेला हातातून. एका धावावर जबाबदारी, जीवदान मिळालाय. चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आणि ह्या जीवदानाचा फायदा कसा घेतात सागर हे पाहायचं आहे. हा जर गडी बाद झाला तर मोठा झटका बसला असता. फ्रेंड सरावली संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण बघत, डीप कव्हर बघायला मिळते, एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळते, लॉंग ऑफ बघायला मिळते, मिड ऑन बघायला मिळते आणि मिड विकेट बघायला मिळते. लॉंग ऑन नाही आहे आणि सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला पॉईंट बघायला मिळते, शॉर्ट कव्हर बघायला मिळते, फाईन लेग आणि मिड विकेट बघायला मिळते. शॉर्ट ऑफ प्ले चेंडू खेळायचं, गुड फिल्डिंग. हा काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फार मध्ये चतुर असतं कारण सर्व खेळाडू जर बघितले तुम्हाला तर 20 ते 25 घरातले सगळं बघायला मिळतात. एकमेव जयेश हा फक्त बुजुर्ग खेळाडू आहे जो यष्टिरक्षक करतो. बाकी सर्व यंग टॅलेंट तुम्हाला बघायला मिळते. चला पाणी द्या आपल्या खेळाडूला. पुन्हा एकदा हर्ष. अंकेशाने काय चेंडू टटवलाय पॉइंटच्या दिशेला. थोडासा शॉर्ट ऑफ चेंडू आला, डीप पॉइंटच्या दिशेला बघायला मिळतो. 6 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. जो दुसरा संघ आम्हाला फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावले आयोजित. पुन्हा चेंडू टटवलाय कव्हरच्या रिझनला, बॅकफुटला जाऊन 6 धावा बघायला मिळतात अंकितच्या बॅटमधून. तुम्हाला बघायला मिळते अंकेश कडनं. मी म्हटलं ना की 6 फलंदाज हे तुम्हाला बघायला मिळत आहेत. तो त्या एंडचा इकडचा चेंडू घ्या, तो त्या एंडचा चेंडू आहे. हा चेंडू घ्या, हा चेंडू घ्या. आता बाकी तुम्हाला 20 चेंडू 29 धावांची आवश्यकता. आमचे सुरेश काका बाकी गणका गणित आणि बीज गणित एवढे पक्के आहेत. दर साल दर शेकडा पद्धती तुम्ही शिकलात. असंख्य लोकांना तुम्ही MSV मध्ये कार्य केलात. 20 चेंडू 29 धावा, काय मोठी स्पर्धा बघायला मिळते. पण हा चेंडू घ्या. पण आजच्या दिवसातला मी निश्चितच आलेवाडी संघाचं कौतुक ज्या पद्धतीने फलंदाजीने बॅटिंग त्यांनी केलंय. ओ इथे बघायला मिळते. ओ पंच काय इशारा देतात. वाईड फ्लॉप डिक्लेअर झोन मधला 1 म्हणजे 2 धावा तुम्हाला फलकावर बघायला मिळतात आणि 2 धावांची धावसंख्या होते 34 म्हणजे 34 धावा या फलकावर लागल्या जातात. फ्रेंड क्रिकेट क्लब सरावले आयोजित आपण बघत आहात निलेश स्मृती चषक. रोजच्या दिवशी 4 संघ आणि पालघर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा अशी 16 संघाची लीग स्पर्धा ओपन मध्ये खेळण्याचं काम केलं त्यामध्ये सरावली संघाने. दरवर्षी वेगळे काहीतरी नवी चैतन्य आणायचं, नवी नियमावली बनवायची आणि क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम आणि निश्चितच येणाऱ्या संघाला या स्पर्धेत खूप काही खेळायचं. चला घाई करा, टीम मीटिंग कमी करा प्लीज. पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो हर्ष. समोर बघायला मिळतो इन्फॉर्म बॅट्समन सागरवाडी. चेंडू टटवलाय, सरळ जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. चेंडू सीमा पलीकडे 4 धावा, खणखणीत चौकार सागरच्या बॅटमधून बघायला मिळतोय. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं की सुटलेला जीवदान किती महागात पडू शकेल हा येणारा वेळ सांगेल. कारण सागर एकदा बॅटिंगवर थांबला की त्याचे पिचिंग इन द शॉट एक क्रॅकर सिलिंग खेळताना बघायला मिळतोय. आणि या 4 धावांची धावसंख्या होती ती 38. 38 धावा फलकावर लागल्या जातात. 61 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. काय उत्कृष्ट खेळ आजच्या दिवसात तुम्हाला
आलेवाडी संघाने केलाय. पुन्हा एकदा थोडस महागडं षटक बघायला मिळते हर्ष यांच्याकडनं. ओ इथे बाकी पेस कमी केला, चेंडू सरळ जातो निर्धाव. तर षटक संपली 3 आणि फलका धावसंख्या झालाय ती 38. आता किती चेंडू किती धावे हवेत? 18 चेंडू 23 धावा. 18 चेंडू आणि 23 धावाची आवश्यकता. गुड बॅटिंग. एका साईडला सागर वडे आणि एका साईडला अंकेश नावाचं बघायला मिळतो. हास्याने देखील कौतुक. हास्याने चांगली बॅटिंग केली. अप्रतिम. या षटकामध्ये 19 धावा निघाल्यात. 19 धावा निघाल्यात. 19 धावा कशा मित्र हे बघ इथे चौकार गेला आणि वाईट +1 ह्या देखील गेल्या. 19 धावा निघायला गेल्यात. आता बाकी कोणाला पाचारण केलं जाते. 18 चेंडू आणि 23 धावा. काय दर्जेदार स्पर्धा बघायला मिळते. 8 षटकाचे सामने भरवण्याची एकमेव स्पर्धा तब्बल 22 वर्षानंतर इथे 8 षटकाचे सामने खेळवले जात आहेत. आणि असं आयोजन मी सुद्धा पाहिलं नसेल असं बघायला मिळते. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला 18 चेंडू 23 धावा. क्षेत्ररक्षण बघता डीप पॉइंट तुम्हाला बघायला मिळते. लॉंग डीप कव्हर बघायला मिळते. लॉंग ऑफ बघायला मिळते. मिड विकेट बघायला मिळते आणि मिड ऑन बघायला मिळते. इथे बाकी स्कोअर लागला. चेंडू टटवलाय. सरळ जातो सीमा पलीकडे. 6 धावा. खणखणीत षटकार बघायला मिळतोय. बॉल हवाय. बॉल पोचवायला बॉल द्या. हा घ्या साहेब. आला बघा बॉल. बंटी कुमार जर प्रेक्षकांना दाखवा ना. आमच्या इकडचे प्रेक्षक देखील घ्या. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला काही प्रेक्षक त्यांना घ्या. आमच्या महिला मंडळ जे बघायला मिळतात माय भगिनी मॅचचा आनंद घेतात. फलका धावसंख्या लागली ती 44. काय क्लास बॅटिंग. अंकेशच्या बॅटीतून 18 धावा या 3 षटकाराने आल्यात. 17 चेंडू 17 धावा. काय सामना बघायला मिळतोय. वेल डन आयोजन. ही स्पर्धा ज्याने मिस केली असेल त्याने संपूर्ण वर्षातली चांगली स्पर्धा मिस केली असं म्हणावं लागेल. 200 लोक लाईव्ह मॅच बघतात. 17 चेंडू 17 धावाची आवश्यकता. पुन्हा शेला गोलंदाजी करत असताना आपण जतीनला बघत आहात. हलक्या बॅटिंग खेळून काढलाय. डिक्लेअर झोन मध्ये जातो की पाहायला पाहिजे. हा मग तिकडे डिक्लेअर आहे. डिक्लेअर आहे तिकडे. डिक्लेअर धाव आहे. पंचेचाळीस धावा. काय सामना बघायला मिळतो. रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. एक दर्जेदार स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीसाठी फ्रेंड क्रिकेट क्लब सरावले आयोजित. रिले स्मृती चषक 16 चेंडू 16 धावा. महागडे षटक तुम्हाला बघायला मिळेल 3रं आणि या षटकात देखील 2 चेंडू 7 धावा दिल्यात. 16 चेंडू 16 धावा आपण बघत आहात. एका साईड सागर वडे आणि गुड बॅटिंग. 3 षटकार मारले ते अंकेश नावाच्या फलंदाजाने. अंकेश, अक्षय, दीपेश हे मोठे फलंदाज तुम्हाला बघायला मिळत आहेत. 16 चेंडू 16 धावाची आवश्यकता. मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला आलेवाडी, एका साईडला फ्रेंड सरवले आपण बघत आहात. यातील विजेता संघ दुसरा संघ तुम्हाला बघायला मिळेल. हलक्या बॉलने खेळला. ग्रूट सेन्सिबल क्रिकेट. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता. चेंडूला हलक्यात ढकलला गेला डीप पॉईंटच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्ररक्षण करण्यामध्ये एकच धाव बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या केली. धावसंख्या 46. 46 धावा या बाकी फलकावर लागल्या जात आहेत. काय सामना बघायला मिळतोय. 15 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. यायला बाकी दिशाहीन जातो. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पंच दोन्ही हात बाहेर काढून खुणावतात. दिस इज अ वाईट बॉल. आणि धावसंख्या 1 ने म्हणून धावसंख्येवर 47 धावा फलकावर लागल्या जातात. 61 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे आहेत. 4थं षटक मार्गस्थ आहे. 3रं षटक 19 धावाचं गेलं. हर्ष यांच्याकडनं आणि जतीन देखील तीच चुकी करताना पुन्हा बघायला मिळते. पहिलं षटक महागडे गेलं. दुसऱ्या षटकमध्ये कमबॅक केलं. 2 विकेट काढले होते ते म्हणजे कुशल यांनी.
बॅटची एज घेऊन जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या पोहोचते ती 48 धावा. फलकावर लागल्यात. आता चौथं षटक 12 चौक 48 म्हणजे 12च्या सरासरीने ह्या धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अंकेश खेळतोय 7 चेंडू 20 धावा. आता बाकी 14 चेंडू 14 धावा. 13 धावा माफ करा. 14-13चं समीकरण आलाय. अंकेशने जे 3 6 खेळतात ना तिथे बाकी सामन्याचे गणित बदलले गेलेत. इथे बाकी चेंडू टटवा डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? मग बघूया इथे गडी बात. खूप चांगली फिल्डिंग बघायला मिळाली आणि ते खेळाडू होते ते चिन्मय. आता बाकी नवीन फलंदाज जातोय बघूया. बंटी नावाने फेमस पण खरं नाव चिन्मय नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. सागर गुड बॅटिंग. गरज होती एका साईडला थांबण्याची सिंगल डबल रोटेट करण्याची आणि खूप चांगली बॅटिंग सागरकडनं बघायला मिळाली. आता चिन्मय नावाचा फल आणि सिच्युएशन आहे मॅचचं ते म्हणजे तुम्हाला पाहायला मिळते. टोटली 13 चेंडू 13 धावा. काल संध्याकाळ वाजले 6 वाजून तुम्हाला बघायला मिळते ते 36 मिनिटं आणि मोठी एवढ्या अंधारामध्ये देखील मॅच बघायला मिळते. काय दर्जेदार आजचा खेळ बघायला मिळाला. निश्चितच मी आलेवडे संघाचं कौतुक आहे. ज्याप्रमाणे सकाळच्या बॅटिंग सकाळच्या गोलंदाजी बघायला या सामन्यात देखील चांगली फलंदाजी आपल्याला त्यांच्याकडे बघायला मिळाली. पहिला चेंडू टटवला आहे. सरळ चेंडू जातो मिड विकेटच्या रिजनला. इथे बाटे फिल्डिंग होते. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. अंकेशचा आज बॅटिंगचा फॉर्म बघितला तर भल्यानं पाणी पाजण्याचं काम ज्यावेळेला आपण फायनलमध्ये फायर पास्टर संघाला 3 वर्षापूर्वी पराभूत केलं होतं तशा पद्धतीची फलंदाजी बऱ्याच वर्षाने आम्हाला अंकेश यांच्याकडनं बघाली. आता बाकी 12 चेंडू आणि 12 धावा. धावसंख्या झाली ती 48 धावा. 49 झाल्यात. 12 चेंडू 12 धावा. बघा आमच्या लाईव्ह कॅमेऱ्यातून कसं चित्रीकरण केलं जात आहे. लोक रस्त्यावरून देखील ज्यांची उंची पोचते ते बाकी उंची आपली मान करून मॅच बघतात आणि हे चित्र तुम्हाला. आणि गोलंदाज आहे तो कुशल नावाचा गोलंदाज. 12 चेंडू 12 धावा. काय रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. आजच्या दिवसातील हा दुसरा संघ तुम्हाला बघायला मिळेल जो सुपर 8 मध्ये जाईल. ओ रायझिंग डिलिव्हरी गुड बॉलिंग. चांगला पै चेंडू बघायला मिळतो. आता 11 चेंडू 12 धावा. आजच्या दिवसात जर तुम्ही विचार केलात ना कुशलने खूप चांगली गोलंदाजी केलाय. प्रत्येक सामन्या गणित जर विचार केला तर कुशलचा एक दर्जा कुशलचा क्लास चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. पुन्हा एकदा कुशल राईट आमोर तिकडे मारा करतोय. गुड बॉलिंग. इथे बाकी 10 चेंडू आणि आता बाकी 12 धावा. गतिमान चेंडू बघायला मिळतोय आणि कुशलकडे क्षमता आहे पेस टाकण्याची. आता बाकी 10 चेंडू 12 धावाची आवश्यकता. मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. एका साईडला विचार केला तर आलेवाडीचा संघ 61 धावाचं आव्हान दिलं आणि बॅटिंग करताना चेसेबल करण्याचा प्रयत्न करतोय तो फ्रेंड्स रावली संघ. आता बाकी तुम्हाला एक्स्ट्रा कव्हरमध्ये बोलवलं गेलं आहे. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण आणलंय. डीप पॉईंट बघायला मिळते. लॉंग ऑफ बघायला मिळते. लॉंग ऑन बघायला मिळते आणि मिड विकेट बघायला मिळते. मिड ऑन खाली आहे. पुन्हा शेत आपल्या षटकातला पुढचा चेंडू. हो बॅटची एज घेऊन जातो. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. काय रायझिंग डिलिव्हरी टाकली गेलाय. काय क्लास दर्जेदार काय पेस बघायला मिळतोय. ऑफ फुटली गुड बॉलिंग फ्रॉम कुशल. चला घाई करा. चला फिल्डिंग लावा. ओ बघा आमच्या खेळाडूचं परफेक्ट लक्ष होतं. बघा क्षेत्ररक्षणाचं लक्ष कसं चेंडू पण ठेवलं जातं. इथे बाकी बघायला मिळतात. संतोष ठाकूर यांचा सुपुत्र तुम्हाला बघायला मिळतोय. आता बाकी 9 चेंडू आणि 11 धावा. कंपल्सरी चेस आहेत. सामना टाय वगैरे होणार नाही. इथे धावा बाकी काढायचे. 9 चेंडू 11 धावा. कम बॅक केलाय कुशलच्या गोलंदाजीने. पबजी पट्टू म्हणून गावात ओळखलं जातं ह्या आमच्या क्षेत्ररक्षकाला. पुन्हा एकदा गोलंदाजी आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना. इथे बाकी डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव बघायला मिळेल आणि एका धावांची धावसंख्या पोचते ती 51. 7 चेंडू 10 धावा. 8 असतील. 8 चेंडू 10 धावा. काय गोलंदाजी टाकलं कुशलने. काय दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळत आहे. क्लास गोलंदाजी पाहायला मिळत आहे. निश्चितच कमबॅक केल्या सामन्यामध्ये. 8 चेंडू आणि 10 धावाची आवश्यकता. आता बघूया अंकेश नावाचा फलंदाज तुम्हाला मैदानाच्या वर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय.
चांगला कन्वर्ट केलाय, सरळ चेंडू पाहायला मिळतोय. ओ हो हो, खणखण चौकार, 4 धावा. चेंडू आणि 6 धावाची आवश्यकता. अंकेश जर षटकार मारतील तर ओम साई स्पोर्ट्स कडे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा, अंकेश जर तुम्ही षटकार मारलं तर 100 रुपयाचं पारितोषिक ओम साई कडनं मिळेल. 7 चेंडू 6 धावाची आवश्यकता. काय गुड बॅटिंग केलं अंकेश यांच्याकडनं. मोक्याच्या क्षणी डॉट बॉल गेल्यानंतर एक चांगला तुम्हाला फुल शॉट बघायला मिळेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना आपण बघत आहात कुशल गुड बॉलिंग. आजच्या सामन्यामध्ये विचार केला तर एकमेव गोलंदाज ज्याने चांगली गोलंदाजी आलेवडी संघाकडनं केलाय. ओ पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन जातो. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. अशा पण धावसंख्या झाली ती 56. 6 चेंडू 6 धावा. 6-5 माफ करा. 6 चेंडू 5 धावा. 56 झालाय. 61 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. षटकाराने जर सामना संपवला अंकेश तर ओम साई स्पोर्ट्स कडनं 100 रुपयाचं पारितोषिक अंकेशाने दिलं जाईल. उद्या बाकी सर्व संघांनी 9 वाजता यायचं आहे. आणि आमचे परम मित्र 9ला मॅच होणार आहेत. सलीम यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक अंकेशाने षटकाराने फिनिश केलं दिलं जाईल. चला घाई करा प्लीज, सेटरशन लावा प्लीज प्लीज. चला निश्चित अंधार झालाय. प्रत्येकानं माहिती आपण सामना टफ आहे, विचार विनिमय करणार, पण आम्हाला देखील सहकार्य करा. 6 चेंडू 5 धावा. कोण जातोय गोलंदाज बघायचा. जो चौका मारला 5व्या चेंडूत तिकडे बाकी मॅचचे चित्र पलटले गेले. मानव नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. संतोष ठाकूरांचे सुपुत्र संतोष ठाकूर बोर्डला म्हणजे पहिला रिव्हर्स खेळणारा खेळाडू आपण पालघर तालुक्यात पाहिला. पण कमी क्रिकेट खेळला म्हणून तो लोकांच्या नजरेत आला नाही, पण वन ऑफ द बेस्ट प्लेअर फ्रॉम आलेवाडी असं नाव घेतलं जातं. चला क्षेत्रक्षण सजवा लवकर. 6 चेंडू 5 धावा. काय स्पर्धा बघितला, पण आजच्या दिवसात आलेवाडी संघाने जो खेळ केलाय एक दर्जेदार खेळ तुम्हाला आलेवाडी संघाकडनं पाहायला मिळालाय. मानव संतोष ठाकूर नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. आलेवाडी गावाकडनं गोलंदाजी करताना शेवटच्या 6 चेंडू 5 धावा ह्या विजयासाठी करायचे तर फ्रेंड्स लावली संघाला. ओ रायझिंग डिलेवारी इथे बाकी 5 चेंडू 5 धावाची आवश्यकता. काय मॅच बघायला मिळत आहेत. कोणी विचार केला नसेल की संध्याकाळच्या सत्रामध्ये लक्ष्मीपूजन होताना घरी जाताना प्रेक्षकांना अशाच प्रकारचा दर्जेदार क्रिकेट बघायला मिळेल. आणि नेहमीच तुम्ही विचार कराल तर फ्रेंड क्रिकेट क्लब सरावले आयोजित निलेश स्फूर्तीच्या सुखामध्ये आपण नेहमीच बघा दर्जेदार स्पर्धा आहे. एक बघायला सुसज्ज आयोजन. 2 चेंडू वापरले गेलेत या स्पर्धेमध्ये. प्रत्येक इनिंगला म्हणजे एका मॅच मध्ये 4 चेंडूचा वापर केलं गेलं. पुन्हा एकदा मानस इथे बाकी चेंडू टटवला. चेंडू सरळ जातो कव्हरच्या रिजनला. थोडीशी प्लंबिंग होते यशच्या कॉलिंग मध्ये. एकच धाव बघायला मिळते. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते 57. 4 चेंडू 4 धावा. काय रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. चेंडू फोर्स द्वंद्व युद्ध संघर्ष टेणगी स्पिरिट आणि क्रिकेटचा दर्जा का सुधारला जातो. 4 चेंडू 4 धावा. कोण म्हणतो की प्रत्येक सामना षटकार आणि चौकाराने संपवला जातो. एकेरी दुहेरी देखील धावामध्ये बघायला मिळतं. चला घाई करा प्लीज. 4 चेंडू 4 ह्या कंपल्सरी चेस हा नियम आहेत. आणि इथे बाकी 4 चेंडू 4 धावा ह्या कंपल्सरी फ्रेंड सरावली संघ. आता बाकी स्ट्राईकवर आहे तो चिन्मय नावाचा खेळाडू. चिन्मय नावाने चेंडू टटवला आहे. सरळ जातोय इथे बघायला मिळतोय. आणि अशा पद्धतीने सामना विजयी होतोय. आणि विजय संपादन करताना दुसरा संघ तुम्हाला बघायला मिळतो. फ्रेंड्स थांबा दोन्ही संघाने हस्तांदोलन करायचं आहे. पण आजच्या दिवसाचं